पाईपलाईन लिकेज काढता वेळी आपल्याला व्यवस्थित जितकी पाईप फुटला आहे त्याच्या 2-2 इंच जास्त माप धरून आपल्याला पाईप व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा एक्सो ब्लेडच्या सहाय्याने कट करायचा आहे। चॅनलवर जे शेतकरी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण पोहोचवा। असं जबरदस्त असं जुगाड मी तुम्हाला दाखवणार आहे। नंतर आपल्याला असा व्यवस्थित असा जाळ करून घ्यायचा आहे। जाळावर जो पाईप आपण घेतलेला आहे त्याला व्यवस्थित गरम करायचं आहे। लिकेज काढता वेळी आपण जो तुकडा घेणार आहे किंवा पाईप घेणार आहे तो शक्यतो नवीनच घ्यायचा, जेणेकरून आपली लिकेज व्यवस्थित निघते। आणि आपण पाईप गरम केल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही साईडनं पाईपच्या तोंड बनवून घ्यायचे, ज्याला कपलर म्हणू शकतो असे, आणि दोन्ही साईडनं आपल्याला बनवून घ्यायचे व्यवस्थित, याही साईडला याही साईडला। नंतर जो तुकडा आहे तो आपल्याला मधोमध असा गरम करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्हाला दाखवतोय। आणि नंतर आपली पाईपलाईन जिथं लिकेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला गड्ड्यामध्ये उतरून दोन्ही बाजूला सोल्युशन व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर हा तुकडा व्यवस्थित बसवायचा आहे। पुन्हा एकदा म्हणतो, व्हिडिओला लाईक करा, असेच जुगाड तुमच्यापर्यंत घेऊन येईल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।